खरंय. आणि मला असं वाटतं की खरं तर एस-टी ही अशी आहे की अगदी कानाकोपऱ्यात पोहोचते, गावाखेड्यात पोहोचते. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्या सगळ्या माध्यमातून एक सक्षमीकरणाची म्हणजे होऊ शकतं आणि ती स्वतः सक्षम आहे की अशा जाहिराती मिळवून किंवा अशा पद्धतीनं योजना आहेत त्यासुद्धा गावोगावी पोहोचण्यामध्ये जितकी एस-टी पोहोचवू शकते, मला असं वाटत नाही दुसरी कुठली यंत्रणा इतक्या डीपली कोणी जाऊ शकतं. सो ह्याही बाजूनं थोडा विचार केला पाहिजे. आणि दुसरं हे करत असताना मला असं वाटतं की एस-टी मधला प्रवास सुद्धा सुखकारक झाला पाहिजे. त्या दृष्टीनं आपण नेमकी काय पावलं उचलणार, तर कारण म्हणजे की एस-टी मध्ये जे कंडक्टर असतात किंवा चालक असतात त्यांना एक त्यांचं वागणूक जी असते थोडा उर्मटपणा जाणवतो. अशा अनेक तक्रारी कायम नागरिकांच्या येत असतात. तर त्यांचं कुठेतरी जसं आपण म्हणतो ना एक लोकांना प्रबोधन करणं आवश्यक असतं, अशा पद्धतीचे काही सेमिनार्स वगैरे घेऊन की त्यांनाही ते आपले वाटले पाहिजेत. यासाठी म्हणून बरं त्यांचं वाईट इंटेन्शन असेल असं नाही, पण जरा उर्मटपणा किंवा हे थोडंसं अधिक वागणुकीतून जाणवतं. नाही आहे, पण ह्या मी वस्तुस्थिती नाकारत नाही, पण ह्यामध्ये प्रमाण जे टक्केवारीमध्ये फार कमी आहे. म्हणजे खरं तर मला आठवत आहे की लहानपणापासून आमच्या जीवनामध्ये दोन म्हणजे हे ख्रिसमस ट्री किंवा सांता क्लॉज वगैरे हे आत्ता एक 15-20 वर्षात फार मोठं व्हायला लागलं. पण आमच्या म्हणजे जर मला ग्रामीण भागाची संस्कृती विचारलं तर दोनच आमचे सांता क्लॉज, एक म्हणजे पत्र घेऊन येणारा पोस्टमन आणि एस-टी घेऊन येणारा आमचा कंडक्टर ड्रायव्हर. म्हणजे ह्या लोकांना सांता क्लॉजच्या भूमिकेतनं ग्रामीण भागातील लोकांनी बघितलेलं आणि अजूनही बघतायत. त्यामुळे लोकांनी प्रेम दिलं की ऑटोमॅटिक आमचे ड्रायव्हर कंडक्टरसुद्धा त्यांच्यावर कुटुंबातल्या घटकांप्रमाणे प्रेम करत असतात. हां, एखाद दुसरा कोणीतरी असतो की तो चुकीच्या पद्धतीने वागत असतो, म्हणून सगळी आमची 1,00,000 कामगार त्यामध्ये दोषी आहेत असं म्हणून चालणार नाही. परंतु काही आम्ही गोष्टी करतोय की अशा प्रकारे सुद्धा 1% का होईना पण ड्रायव्हर कंडक्टरने प्रवाशांबरोबर चांगल्या पद्धतीनं वागायला हवं. आणि त्यांची मला असं वाटतं की आमची त्या माध्यमातून सगळ्या सूचना सगळ्या संबंधित